नमस्कार, मी पराग केळकर. मी सिंहगड रोडला राहतो. हाय, मी सोनाली केळकर. मी टीचर आहे. सॉलिड आम्हाला माहित नव्हतं, पण जस्ट बाय चान्स आम्हाला ते मिळालं इकडे बघायला आणि आम्हाला खरंच आवडलं. इकडचं फ्लॅट आवडला, त्याच्यानंतर बेसिकली लोकेशन आवडला आणि जे स्वप्न होतं ते वाटतं की यस आता खरं होईल. आमचं स्वप्न डेफिनेटली खरं होईल. एक तर कनेक्टिव्हिटी. माझा मुलगा आता IT मध्ये आहे, त्यामुळे त्याला बरंच लांब जायला लागतं. सो इथे मेट्रो ही एक सगळ्यात बेस्ट कनेक्टिव्हिटी होती. आणि सेकंड म्हणजे इथे मराठी लोक पूर्वीपासूनचे पुणेकर लोकॅलिटी, साधारण आमच्यासारखे लोक, हे सगळं बघून आम्ही कोथरूड म्हणजे पहिल्यापासून ठरवलं होतं की कोथरूडमध्ये घर घ्यायचंच. एक तर कोथरूडमध्ये सध्या पार्किंगचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. स्टँड अलोन बिल्डिंग आम्ही खूप बघितलंय, पण तिथनं कार काढायची आणि आत घ्यायची हा एक मोठा टास्क आहे. आणि प्लस पार्किंग म्हणजे कारला मिळालं तर टू व्हीलर कुठे लावायच्या वगैरे असे बरेच प्रश्न आहेत पार्किंगचे. तो इथे आम्हाला जाणवला नाही. जे आताचे जे म्हणजे माझा मुलगा आहे त्याला स्विमिंग खूप आवडतं, सो इतर कुठे बाहेर जायची काही गरज नाही. आणि त्याच्याही पुढे जाऊन जेव्हा त्याची फॅमिली होईल, चिल्ड्रन प्ले एरिया म्हणा किंवा आम्ही जेव्हा सिनियर सिटीजन होऊ, तो आमच्यासाठी पण सगळ्यांसाठीच म्हणजे तिन्ही जनरेशनसाठी सगळं काही इथे अवेलेबल आहे. असं अम्युनिटीज आम्हाला मिळाले. अम्युनिटीज खूप चांगल्या आहेत की ज्या बाहेर सुद्धा आहेत अम्युनिटीज, पण जो एक बॅकग्राऊंड पाहिजे होता आम्हाला की नाही आम्हाला कोथरूडमध्येच घर घ्यायचं होतं, त्याच्यावर अम्युनिटीज मिळणं दॅट वॉज आयसिंग ऑन द केक. हे घर म्हणजे ऑल इन वन आहे, ऑल इन वन असं आहे की अम्युनिटीज पण आहे, कनेक्टिव्हिटी पण आहे, ब्रँड आहे. ब्रँड आहे म्हटल्यावर क्वालिटी आहे. सो वी आर व्हेरी हॅपी. इकडच्या कनेक्टिव्हिटीचा आणखीन इकडच्या अम्युनिटीजचा आमच्यासाठी जर का एक सिनियर सिटीजन म्हणून जर का एक पुढच्या 10 वर्षानंतर बघायला गेलो आपण, तर आमच्यासाठी बऱ्याच फॅसिलिटीज आहेत. इकडे जॉगिंग पार्क आहेत किंवा म्हणतो आपण की जॉगिंग ट्रॅक्स म्हणतो आपण, ते आहेत. स्विमिंग आहेत जे माझ्या मुलाला उपयोगी येऊ शकतात, माझ्या नातवंडांना उपयोगी येऊ शकतं. खूप चांगल्या फॅसिलिटीज इथे सॉलिडर प्रोव्हाइड करतायत. मला एक युनिक गोष्ट सांगायची म्हणजे जेव्हा आम्हाला प्रेझेंटेशन दिलं होतं तर आम्हाला फुल सिटी आणि मेट्रोचा व्ह्यू दिसत होता. सो तो म्हणजे खूपच युनिक होता. आणि त्याच्यानंतर मग आम्ही अक्षरशः 2 दिवसात बुक केलं होतं ते बघितल्यानंतर.